प्रत्येक जण एका गोष्टीची वाट बघत होता, की रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार आहे? पुढील प्रोसेस काय असणार आहे? आता नुकतंच एक तुमच्यापर्यंत एक अपडेट आलेली आहे. 2 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. आता याचं कंप्लीट शेड्यूल कसं असणार आहे? या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. जे विद्यार्थी आणि पालक दादा सीईटीवाला या YouTube चॅनलवरती नवीन असतील, तर कंप्लीट इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे? या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे. जे विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये एनरोल आहेत, तर त्यांच्यासाठी मी काही सूचना देणार आहे. त्या प्रत्येकाने व्यवस्थित फॉलो करायच्या आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना एनरोलमेंट करायचं आहे, तर त्यांनी देखील काय करायचं आहे, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे. ठीक आहे. आता हे जे काही फर्स्ट पेज आहे, यावरती तुम्ही कोणते जे काही कॅन्डिडेट आहेत, महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असतील किंवा ऑल इंडिया कोटामधून जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार असतील, जे नॉन रेसिडेंट इंडियन असतील, म्हणजे ज्यांना एनआरआय कोट्यातून ॲडमिशन घ्यायचं आहे, या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून यावरती तुम्हाला माहिती दिलेली आहे. हे पेज तुम्हाला सोडून द्यायचं आहे. ठीक आहे. यानंतरच्या पेजवरती तुम्हाला काय दिलेलं आहे, जे तुम्हाला आता मी ऑलरेडी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना व्होकेशनल सब्जेक्ट, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ग्रुपिंग क्लिअर होत नाही, तर त्यांच्यासाठी कोणते कोणते सब्जेक्ट या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता, याची देखील या ठिकाणी माहिती केलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता प्रत्येक वेळेस सांगतो, की पीसीबी मधून किंवा नीटच्या स्कोरवरती तुम्ही ऍडमिशन घेऊ शकताय, परंतु कोणत्या ब्रांचेससाठी ऍडमिशन घेऊ शकताय? ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, फूड इंजिनिअरिंग असेल, लेदर टेक्नॉलॉजी असेल, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी असेल, या सर्व ज्या काही ब्रांचेस आहेत, तर यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी या ब्राउचरमध्ये दिलेली आहे. जे विद्यार्थी जेईई मेन्सच्या बेसिसवरती ॲडमिशन घेणार आहेत, तर ते कशा पद्धतीने ॲडमिशन घेऊ शकता, याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर तर नॉन झिरो स्कोर इन पीसीएम, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा झिरो स्कोरपेक्षा जास्त वेगळा स्कोर आहे, म्हणजे इव्हन तुम्हाला असं वाटत असेल, की सर माझा स्कोर खूप चांगला आहे, परंतु असे काही विद्यार्थी आहेत, की ज्यांचा नॉन झिरो स्कोर आहे, तर त्या ठिकाणी देखील या सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंजिनिअरिंग, ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, जे काही आयटी, हे जे काही तुमचे व्होकेशनल सब्जेक्ट आहे, हे धरून तुम्ही ग्रुपिंग क्रिएट केलेलं आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की शेड्यूल कशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्ष लक्ष देऊन बघा, की तुम्हाला जे काही माहिती आहे ती कशा पद्धतीने आहे आणि तुम्हाला या ठिकाणी फी पेमेंट किती करायचं आहे वगैरे. तर करायचं आहे की नाही ते देखील तुम्ही बघा. ठीक आहे. The candidate should apply online on www.msmahacet.org as per schedule. म्हणजे तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती अपलोड करायचंय, तर www.mahacet.org. या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. Candidates who have registered for MST CET 2026 are not required to pay any fee for registration फॉर ऍडमिशन. ज्या विद्यार्थ्यांनी एमएसटी सीईटीची एक्झाम दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 1300 रुपये एका अटेम्प्टसाठी भरलेले आहेत, 2 अटेम्प्टसाठी 2600 रुपये भरलेले आहेत, त्यांना कोणतीही फी भरायची नाहीये. मी पुन्हा सांगतो, जर तुम्ही सीईटीची एक्झाम दिलेली आहे, आता तुम्ही म्हणाल की सर मी सीईटीची एक्झाम तर दिलेली आहे आणि मी तुम्ही ऍडमिशन त्याच बेसिसवरती करणार आहेत, परंतु असे विद्यार्थी असतात की जे फक्त जेईई मेन्सच्या बेसवरती ऍडमिशन घेणार असतात, तर त्या विद्यार्थ्यांना 1300 रुपये भरावे लागणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी, जर फक्त तुम्हाला असं वाटत असेल की सर मी जेईई मेन्सच रजिस्ट्रेशन करणार आहे, परंतु मी एमएसटी सीईटीची एक्झाम दिलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांना देखील 1300 रुपये भरायचे नाहीयेत. ज्या विद्यार्थ्यांनी एमएसटी सीईटी साठी 1300 रुपये ऑलरेडी भरलेले आहेत एक्झाम फी म्हणून, तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणतीही फी भरण्याची गरज नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. Other candidates who have obtained score which is valid for admission in academic year 26-27, JEE Main, NEET and not register for MST CET 2026. जवळपास मी तर म्हणेन सगळेच विद्यार्थी एमएसटी सीईटी 2026 साठी रजिस्टर आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी फी लागणार नाहीये. आता सगळ्यात महत्त्वाचा जो काही पॉइंट आहे, इन केस ऑफ एससीबीसी कॅन्डिडेट रिझर्वेशन पॉलिसी विल बी सब्जेक्टेड टू द डिसिजन ऑफ ऑनरेबल हाय कोर्ट इन रिलेटेड टू रिट पिटिशन. तर यामध्ये आता एससीबीसी विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की जे तुमचं कोर्टात जे काही प्रकरण सुरू झालेलं आहे किंवा जे चालू आहे, तर त्याच्या निर्णयावरती तुमची कॅटेगरी कन्सिडर केली जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत असेल की एससीबीसी समोर एक स्टार दिलेला आहे. तर या स्टारचा अर्थ असा आहे की जो काही निर्णय कोर्ट देईल त्यानुसार तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. म्हणजे काय, आता ऑलरेडी तुम्हाला सांगतो, जर एखादा विद्यार्थी एससीबीसीच्या कॅटेगरीचा बेनिफिट घेत असेल, म्हणजे त्याला जर त्या ठिकाणून नंबर लागला, आता मागच्या वर्षी पण एससीबीसीचे विद्यार्थी ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट झालेले होते,
जर या ठिकाणी जर तुमचा नंबर लागला असेल आणि उद्या जर हायकोर्टाचा निर्णय काही वेगळा येत असेल तर तुम्हाला या 1000च्या ऐवजी तुम्ही ओपन मध्ये कन्वर्ट होणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला 1300 रुपये फी लागू शकते. इन केस जर ते कॅटेगरी बेनिफिट जर कॅन्सल झाला, तुम्हाला जर कट ऑफ मधून सीट मिळालेली असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही त्या सीटचं कॅन्सल करून तुम्ही ओपन मध्ये सीट घेऊ शकताय. आता प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न पडला असेल की सर मी काय करू? तर मी सांगेल की तुम्हाला यासाठी काय करायचं आहे, जे तुमची कॅटेगरी आहे, जर एखाद्या विद्यार्थ्यांनी एससीबीसी कास्ट सर्टिफिकेट काढला असेल, व्हॅलिडिटी काढला असेल तर तुम्ही त्यातूनच अप्लाय करा. जर इन केस उद्या कोर्टाचा निर्णय बदलला तर त्या ठिकाणी तुम्हाला ओपन मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग द डॉक्युमेंट्स. जेवढे काही विद्यार्थी काउन्सिलिंग मध्ये एनरोल झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटची लिस्ट ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे. मी आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर एका विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करेल. त्या रजिस्ट्रेशन मध्ये आता याचं शेड्यूल उद्या सकाळी एक साधारणतः 11 ते 12 मध्ये आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन एका विद्यार्थ्याचं करणार आहोत. तर त्यामध्ये मी कंप्लीट लाईव्हचं शेड्यूल करेल. त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे याची माहिती देईल. त्याचबरोबर जर तुम्हाला यासाठी तुम्हाला कोणत्या सिक्वेन्सने आम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत याची माहिती देईल. लक्षात ठेवा, जे विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग कंप्लीट ऍडमिशन प्रोसेस माझ्याकडे घेतलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत की जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सिक्वेन्सने पाठवायचे आहेत पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. कोणत्या डॉक्युमेंटची पीडीएफ पाठवायची, कोणत्या डॉक्युमेंटचा फोटो पाठवायचा, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला उद्या देणार आहे. उद्या म्हणजे 3 जुलै या तारखेला देणार आहे. 3 जुलै तुम्हाला या तारखेला देणार आहे आणि आपण जे काही तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते 4 जुलैपासून सुरू करणार आहे. कारण की 2 आणि 3 दिवस जे आहे ते सर्व्हर जे काय आहे किंवा जे काही सॉफ्टवेअर आहे ते अपडेट होण्यासाठी जाऊ द्यायचे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघताय त्या सर्वांनी एक गोष्टीची काळजी घ्या की 2 किंवा 3 तारखेमध्ये कोणतंही रजिस्ट्रेशन करायचं नाही. तुम्ही 4 तारखेपासून रजिस्ट्रेशन करा. यासाठी तुमच्याकडे वेळ आहे 2 ते 12/7 आणि याच ठिकाणी तुम्हाला एक डॉलरचा साइन बघायला मिळतो. तर म्हणजे ही काय आहे, टेंटेटिव्ह डेट आहे, यामध्ये चेंज होऊ शकतो. आता ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दोन पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. यासाठी शेड्यूल आहे 3 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत. यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय. प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रश्न पडला असेल की सर रजिस्ट्रेशनच्या वेळेस चॉईस फिलिंग करावी लागते का? तर नाही, रजिस्ट्रेशनच्या वेळेस कोणतीही चॉईस फिलिंग करावी लागत नाही. तुम्हाला 3 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत आणि जे विद्यार्थी काउन्सिलिंग मध्ये आहेत तर त्या सर्वांना ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट लेटर मिळतं. काय मिळतं? रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट लेटर मिळतं. ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं शक्य नाहीये. परंतु हे डॉक्युमेंट व्हेरीफाय कुठे करायचं असं तुमच्या मनात प्रश्न असेल तर मी याची एफसी सेंटरची तुम्हाला कॉलेज लिस्ट व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवेल. जे विद्यार्थी काउन्सिलिंग मध्ये एनरोलमेंट नाही केलेली तर त्यांच्यासाठी आम्ही फ्री व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, व्हॉट्सअप ग्रुपवरच्या लिंकवरती क्लिक करा, तुम्ही तिथे जॉईन करा. त्यामध्ये पण तुम्हाला ज्या एफसी सेंटरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जायचं आहे त्याची माहिती त्या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे. जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते दोन पद्धतीने करता येतं. एक ई स्क्रुटिनी आणि दुसरा आहे एफसी सेंटर, फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी जायचं आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, म्हणजे जी काही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती तुम्हाला 15 तारखेला दाखवली जाते. परंतु यामध्ये चेंजेस होत असतात. लक्षात ठेवा, मेरिट लिस्ट जी आहे प्रोव्हिजनल तर ती केव्हा दाखवली जाणार आहे तुम्हाला 15/7/2026. परंतु हे जे काही शेड्यूल आहे यामध्ये 100% चेंज होईल. ठीक आहे. सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स इफ एनी फॉर ऑल टाइप ऑफ कॅन्डिडेट्स. जर तुम्हाला एखाद्या तुमच्या डॉक्युमेंट मध्ये किंवा जे काही तुमचं डिटेल्स तुम्ही भरलेले आहेत यामध्ये जर तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला वेळ आहे 16/7/26 ते 18/7/26 यामध्ये तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे. परंतु रजिस्ट्रेशन करताना व्यवस्थितरित्या वेळ घ्या, परंतु व्यवस्थितरित्या रजिस्ट्रेशन करा. यामध्ये कोणतीही तुम्हाला कोणतीही चूक करायची नाही. जरी इन केस नजर चुकीने चूक झाली तर तुम्हाला ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये तो ऑप्शन आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही TFW साठी जे काय विचारलं होतं तर त्या ठिकाणी काय करायचं आहे तर ते लक्षात घ्या.
लक्षात घ्या, जे विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी एनरोलमेंट झालेले आहेत तर त्यांच्यासाठी आपण कंप्लीट एक लाईव्ह सेशन घेणार आहोत की रजिस्ट्रेशनच्या वेळेस काय करायचंय. त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका की तुम्हाला काय कशा पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी, तर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 20/7/2026 या दिवशी तुम्हाला प्रदर्शित केली जाणार आहे. म्हणजे यामध्ये तुमची जी काय रँक आहे तर ती रँक दाखवली जाणार आहे. सीटी सेल थ्रू तुम्हाला किती रँक आलेली आहे, सीटीच्या मार्क्सवरती, जेईच्या मार्क्सवरती तुमची कितवी रँक आलेली आहे, तर या सर्व गोष्टींची माहिती. जे विद्यार्थी नीटचा स्कोर अप्लाय करणार आहेत तर त्यांना नीटचं, जे विद्यार्थी पीसीबी सीटी थ्रू अप्लाय करणार आहेत तर त्यांना पीसीबीची, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमची कॅटेगरी रँक किंवा जी काही दुसरी रँक असेल ती महत्त्वाची नाहीये, तर तुमची सीटी थ्रू तुम्हाला जनरल स्टेट मेरिट नंबर काय दाखवलेला आहे तोच तुमचा महत्त्वाचा आहे. हे जर तुम्हाला दिसत नसेल तर मी याचं शेड्यूल ऑलरेडी व्हॉट्सअपवरती पाठवलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. इम्पॉर्टंट ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट्स, आता या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन काही दिलेले आहेत तर त्या तुम्ही इग्नोर केल्या तरी चालतील, त्याची माहिती मी तुम्हाला देईलच कशा पद्धतीने. जर काही महत्त्वाचं असेल तर त्यासाठी मी देईल तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत. त्याचबरोबर EWS candidate shall produce the eligibility certificate for economically weaker section as per the format in Maharashtra State Government Resolution number. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, डेटेड 31/5/2021 ओनली, रेफर पर फॉर्मा व्ही ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर ऑफ ऍडमिशन इयर 2026-27. तुम्ही या ठिकाणी डेट बघू शकताय 31/5/2021. ज्या विद्यार्थ्यांकडे EWS आहेत तर हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिलेली आहेत का याची माहिती घ्या. जे विद्यार्थी द कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC, VJ, DT, NT, ABCD, OBC, SBC, SCBC shall produce caste validity certificate. ST category shall submit tribute validity certificate. ट्राईब ऑल बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट एक्सक्लुडिव्ह, म्हणजे SC आणि SC कॅटेगरीसाठी कोणतंही नॉन क्रिमिनल लागत नाही, परंतु VJ, DT, NT, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SCBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला काय नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे आणि ते कधीपर्यंत चालेल, व्हॅलिड अप टू 31 मार्च 2027. तर ऑलरेडी बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांकडे हे डॉक्युमेंट्स आहेत. ज्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांनी कंप्लीट ऍडमिशन प्रोसेस पॅकेज घेतलेलं आहे तर त्यावेळेस मी पण हे डॉक्युमेंट्स तुमचे व्हेरीफाय करेलच. ठीक आहे. कॅन्डिडेट्स हॅज टू रिझॉल्व द, ठीक आहे, हे तुमच्यासाठी बाकी काही जास्त काही महत्वाची माहिती नाहीये. जर एखाद्या विद्यार्थ्याकडे रिसिप्ट असेल डॉक्युमेंटची तर रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही ती रिसिप्ट अपलोड करा. जर तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्या रिसिप्टवरती तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकताय, देन तुमचं ज्यावेळेस फायनल ऍडमिशन असेल राऊंड 4च्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती लागणार आहे. बाकीची काय माहिती आहे ही तुम्हाला मी ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केलेली आहे. आतापर्यंत तर एवढं शेड्यूल आलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. ठीक आहे. आणि हे जे काही शेड्यूल आहे ते लगेच फायनल होत नाही. तर मी तुम्हाला TFWS बद्दल सांगत होतो की TFWS च्या कोणत्या विद्यार्थ्यांनी यस करायचं, तर मी सांगेल TFWS कोणी यस करायचं आणि कोणी नो करायचं. जे विद्यार्थी NT कॅटेगरीत येतात, VJ कॅटेगरीत येतात, DT असेल, VJ DT असेल, जे विद्यार्थी SC मध्ये येतात, ST मध्ये येत असतात, मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर यांनी नो करायचंय. लक्षात ठेवा, यांनी नो करायचंय. ज्या मुली असतील, ऑलरेडी तुम्हाला ट्युशन फी पूर्णपणे माफ झालेली आहे तर त्यांनी देखील नो करायचंय. तर यस कोणी करायचं, जे विद्यार्थी SCBC मधून येतात किंवा SBC मधून येतात किंवा ओपन मध्ये असतात, EWS मध्ये येतात तर त्याच विद्यार्थ्यांनी फक्त या ठिकाणी यस करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर मी कंप्लीट रजिस्ट्रेशनची जी काय प्रोसेस आहे याचं ज्यावेळेस डिटेल व्हिडिओ बनवेल त्यावेळेस सगळ्या गोष्टींची माहिती देईल. हे तुम्हाला एक फक्त जस्ट मी शेड्यूल समजून सांगितलेलं आहे, पुढे काय कशा पद्धतीने होणार आहे. बाकी सर्व गोष्टींची माहिती मी व्हॉट्सअप ग्रुपवरती देणार आहे. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगसाठी एनरोलमेंट करायचं आहे तर त्यांना मी हा नंबर देतोय, या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकताय. आणि जर ज्या विद्यार्थ्यांना ऑफिसला येऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे, बऱ्यापैकी तर आम्ही ऑनलाईनच रजिस्ट्रेशन करणार आहे. ऑफिसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना यायचं असेल तर शेवगाव ऑफिसला तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला नंबर देतो 83-9006 4039. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि रजिस्ट्रेशन बऱ्यापैकी कित्येक वेळा असं होतं की पालक घरी नसतात, विद्यार्थी असतो, तर आम्ही मोस्टली थोडासा उशीर होईल, 1 दिवसाचा वेळ द्यायचा आहे, थोडासा उशीर होईल, परंतु आम्ही काय करणार आहे, गुगल मीट देणार. गुगल मीट वरून तुम्हाला शेअर स्क्रीन करणार. तुमचा जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला दिसणार आहे समोर.
कशा पद्धतीने आम्ही भरत आहोत तो तुम्हाला आमच्या बाजूने पण दिसणार आहे आणि तुमच्या बाजूने पण दिसणार आहे. ते तुम्हाला चेक करायचं आहे. विद्यार्थी आणि पालक हे दोघेही त्या ठिकाणी जॉइन असले पाहिजे. जर काही चूक झाली तर आपल्याला ग्रीव्हन्समध्ये करेक्शन करता येईल. परंतु विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवायचं जरी आपण ऑफिसमध्ये असाल किंवा जर तुम्ही जॉबसाठी गेलेला असाल, नोकरीवरती असाल, तर आम्हाला सांगा, की "सर आम्ही जॉबसाठी आहे, परंतु आम्ही रात्री या वेळेत फ्री आहोत." तर आम्ही तुम्हाला ते जे काही शेड्यूल आहे ते रात्री करून देऊ. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका. तुमच्या सोयीनुसार आपण रजिस्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी करून देणार आहोत. जरी तुम्हाला काही अडचण आली किंवा ज्या विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट करायचं असेल त्यांनी या ठिकाणी या नंबरवरती संपर्क करू शकताय. फक्त एक गोष्ट होईल, की आता ज्या विद्यार्थी ऑफिस व्हिजिट करणार आहेत, तर त्यांच्यासाठी थोडंसं शेड्यूल चेंज होणार आहे. कारण की सिटी सेलचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे. तर त्या पद्धतीने मला पुढच्या गोष्टी अरेंज कराव्या लागणार आहेत. लवकरच मी पुढचे जे काही लाईव्ह शेड्यूल होणार आहेत, त्या सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती देईल. थँक यू. सो मच.